कर्जत नगरपंचायतच्या 17 पैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पास केलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उषा राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। व्यक्तिगत आणि घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केलाय। मुंबईतील 26 अकरात दहशतवादी हल्ल्याबाबत भाजप नेते माधव भांडारी यांनी सनसनाटी दावा केलाय। स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा या हल्ल्यात हात होता असा दावा भांडारींनी केलाय। स्थानिक मदतीशिवाय काहीही करता आलं नसतं असं भांडारींनी म्हटलंय। त्यामुळे भांडारी यांचा रोख कुणाकडे अशा चर्चा आता सुरू झाल्या। अनिसला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली आहे। दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। अनिस संघटनेवर प्रशासक नेमण्याची मागणी वर्तक यांनी केली आहे। तसंच अनिसला परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप वर्तक यांनी केला। नंदुरबारच्या शहादा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ आणि बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी वाढली आहे। या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हातगाड्या आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे ही वाहतूक कोंडी होते। त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबईतील गोखले विक्रोळी पूल आणि कर्नाक पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। अंधेरीचा गोखले पूल 15 मे आणि विक्रोळी पूल 31 मे पर्यंत सुरू करण्यात येईल। त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरवासियांना दिलासा मिळणार आहे। दरम्यान मस्जिद बंदर स्थानकाजवळील कर्नाक पूल जूनपर्यंत सुरू होणार आहे। नवी मुंबईतील एका भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामं हटवण्यात अपयशी ठरल्याबद्दल कोर्टानं सिडकोला फटकारले। बांधकामं एका आठवड्याच्या आत हटवण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय करा असे आदेश कोर्टानं सिडकोला दिले। म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्रांची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घरं मिळेल आणि म्हाडाचे देखील नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार आहे। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीचं रिकारपेंटिंग पूर्ण झाले। मात्र अद्याप तिथून नवीन उड्डाणं सुरू झालेली नाही आहेत। उन्हाळी सत्र सुरू होऊन 20 दिवस झाले तरीही नवीन उड्डाणांची नागपूरकरांना प्रतीक्षा आहे। वाशिममध्ये कांदा बियाण्यांच्या काढणीला सुरुवात झाली। अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत चांगलं उत्पन्न मिळेल या अपेक्षेनं बिजवाई कांद्याची लागवड केली। मात्र उत्पादनात मोठी घट झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आला। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापसाला चांगला दर मिळाला नाही। त्यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते। दरांच्या घसरणीमुळे कापूस लागवड करावी का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतो। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतरही कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपये भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। पुण्यातील जुन्नरमध्ये वाढत्या तापमानाचा फ्लॉवर पिकाला मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत आलाय। चंद्रपुरात उन्हाची तीव्रता वाढल्यानं रसाळ फळांची मागणी वाढली आहे। त्यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस यासोबतच चिकूची आवक वाढली आहे। त्यामुळे फळ सध्या भाव खात आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 19 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय। यामध्ये सर्वाधिक 12 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकाला फटका बसलाय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मावळमधील एका शेतकरी महिलेनं उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय। प्रत्येक झाडाला प्रोटेक्शन पेपर लावण्यात आलाय। तसंच झाडांना पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आलाय। नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर लागलेला बॅनर आता चर्चेचा विषय ठरतोय। राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलावून घ्या अशी साद या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना घालण्यात आली आहे। राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या, महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी कळकळीची विनंती असा आशय बॅनरवर पाहायला मिळाला आहे। धुळे शहरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। यातून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं अशा आशाचे फलक सध्या शहरात पाहायला मिळतात। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं काहींना त्रास होतोय असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची भावना आहे असं देखील राऊत म्हणाले।
ठाकरे बंधू एकत्र येण्यानं महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य आरपीआयचे खासदार रामदास आठवलेंनी केलं, तर आरपीआयच्या सर्व भावंडांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माढा दौरा अचानक रद्द झालेला आहे. दौरा रद्द होण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी भारतातील निवडणूक प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव आणि काही यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतायत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यांनी जनतेत जाऊन काम करावं असंही फडणवीस म्हणाले. भाजपातल्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली आहे. बावनकुळेंना पत्र देत भाजप कार्यकर्त्यांनी मनातील खदखद बाहेर काढली आहे. घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. सरकारी घोषणा आणि या पापांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत अशी टीकाही पटोलेंनी केली आहे. मुंबईच्या विभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. ठाण्यातील नालेसफाईची आमदार जितेंद्र आव्हाडांनी पाहणी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आव्हाडांनी पाहणी केली आहे. तर यावेळी आव्हाडांसह मुंब्रा प्रभाग समितीचे अधिकारी उपस्थित होते. तसंच स्थानिक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेनं घंटानाद आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे, गोदावरी स्वच्छतेसह शहरातील इतर प्रश्नांबाबत हे घंटानाद आंदोलन करण्यात आलेलं आहे.